तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही पी-एम किसान योजनेत तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. असे सरकारने एक नवीन नियम काढला आहे. तर तुम्हाला 30 जून 2026 पूर्वी के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. नाहीतर तुमचे पी-एम किसानचे पैसे बंद होऊ शकतात. तर चला पाहूयात ई-के-वाय-सी कशी करायची. बघा, सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचे आहे आणि तिथे तुम्हाला पी-एम किसान GOY हे टाईप करून सर्च करायचे आहे. बघा, ते सर्च केल्यानंतर पी-एम किसान GOY तुमच्यासमोर येईल. ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर इन्स्टॉलवरती क्लिक करायचे आहे. बघा, इन्स्टॉल झाल्यावरती ओपनवरती क्लिक करायचे आहे. बघा, ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे ॲप ओपन होईल. तर तुम्हाला फाईल युजिंग द ॲप यावरती क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचे आहे. बघा, ॲक्सेस डिनाईड फेल्ड टू कनेक्ट विथ सिक्युअर कनेक्शन. तर ओकेवरती क्लिक करून परत एकदा तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी लँग्वेज निवडण्यासाठी एक पेज ओपन होईल. तर तिथे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज निवडायची आहे आणि सबमिटवरती क्लिक करायची. बघा, लँग्वेज आपली सिलेक्ट झालेली आहे. आता नेक्स्ट तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन. तर लॉग इनवरती क्लिक करायचे आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे लॉग इन टाईप येतील. तिथे तुम्हाला सिलेक्टवरती क्लिक करून बेनिफिशरी हा लॉग इन टाईप सिलेक्ट करायचा आहे. तुमच्याकडे पी-एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर असेल तर तुम्ही आधार नंबरने पण लॉग इन करू शकता. तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे. आधार नंबर टाईप करून झाल्यानंतर फॅशल ई-के-वाय-सी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर या चौकोनामध्ये टिक मार्क करून स्कॅन फेसवरती क्लिक करायचं आहे. फेस स्कॅन करण्यासाठी फेस ID ॲप इज नॉट इन्स्टॉल्ड ऑन डिव्हाइस. तर ते ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन ते इन्स्टॉल करून घ्यायचे. बघा, हे ॲप आहे आधार फेस ID. तर हे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. बघा, इन्स्टॉल झाल्यावरती तुम्हाला परत ते आपण जे ॲप डाउनलोड केलं तर पी-एम किसान GOY त्यामध्ये जायचे आहे आणि फॅशल ई-के-वाय-सी लॉग इनवरती क्लिक करायचे. चौकोनामध्ये टिक मार्क करून स्कॅन फेसवरती क्लिक करायचे आहे. स्कॅन फेसवरती क्लिक केल्यानंतर बघा, असे ॲक्सेस विचारला जाईल. तर फाईल युजिंग त्या ॲपला अलाव करायचे आहे. अलाव केल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरी. तर या चौकोनामध्ये टिक मार्क करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर त्या तुमचा सर्व फेस ठेवायचा आहे. जोपर्यंत ग्रीन होत नाही तोपर्यंत गॉगल वगैरे काय असेल तर तो काढून ठेवायचा आहे आणि डोळे ब्लिंक करत राहायचं आहे. बघा, डोळे ब्लिंक करून झाल्यानंतर असे ते सक्सेस ग्रीन सर्कल ग्रीन झाल्यानंतर तुमचे फेस स्कॅनिंग सक्सेसफुल होईल असं दाखवेल. बघा, सक्सेसफुल झालेले आहे इमेज कॅप्चर्ड. तर नेक्स्ट पेज ओपन होईल तुमच्यासमोर असे. तर इथं तुम्हाला डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे. बघा, इथं तुमच्या सर्व डिटेल्स दाखवले असेल, बेनिफिशरी नेम, रजिस्ट्रेशन ID, ॲड्रेस आणि इथं सुद्धा स्टेटससुद्धा दाखवलेले. बघा, लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस, आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस आणि ई-के-वाय-सी स्टेटस. तर तिन्ही पुढं तुमचं ESS दाखवलेलं आहे. म्हणजे तुमचे ई-के-वाय-सी सुद्धा सक्सेस झालेले आहे. लँड सीडिंग रेकॉर्डसुद्धा दाखवत आहे आणि आधार सीडिंग विथ बँकसुद्धा दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पी-एम किसान योजनेची ई-के-वाय-सी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.